बोल सेठ. हाँ मॅडम, सॉरी म्हणजे तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला. एका केसच्या संदर्भात बोलायचं होतं. ऍक्च्युली मॅडम, तुम्हाला त्रास न देता ही केस आम्ही सॉल्व करणार होतो, पण मॅडम यापुढे काय करायचं ते सुचत नाही. प्लीज सांगा ना. मॅडम माफ करा, पण आम्हाला मदत करायला याल ना तुम्ही? याल का म्हणजे बंडू? असं बोलून तुम्ही पण परका करताय. म्हणजे अरे तुम्ही स्वतःहून प्रयत्न केलात. खरंच कौतुक आहे तुमचं. व्हेरी गुड. आणि आता जर तुम्हाला अडचण आली तर मी आहेच ना तुम्हाला मदतीला. मी येणारच तुम्हाला मदत करायला. एक काम कर, उद्या मीनाला लीलाच्या घरी बोलावून घे. मी येते तिथे. ओके. थँक्यू मॅम. चल ठेवते फोन. हो ठेवतो. बघितलं का मॅडम, दुसऱ्याच्या मदतीला कशा धावून येतात. आता बघाच तुम्ही शेठराव, उद्या मॅडम या केसचा गुंता कसा पटा 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 सोडवतात बघा. या केसचा गुंता तर सुटेल, पण मॅडम असं का म्हणाल्या तो गुंता नाही सुटेल. तुम्ही पण मला परक करताय का? तुम्ही पण म्हणजे? हा पणच कधी कधी मॅडमच्या चेहऱ्यावर जे टेन्शन दिसतं ना, त्याचं कारण नसेल ना? कसल्याही काळजीत नाहीये. उगाच तू भलता सलता विचार करून शब्दांचा किस नको पाडूस. आता ठीक आहे ना मनाली, बोलताना माणसाचा शब्द इकडे तिकडे होऊ शकतो. त्यात एवढा कसला विचार करायचा? आणि मला एक सांग, काही जर का प्रॉब्लेम असेल तर मॅडम सांगतील ना आपल्याला. आपण कोणी परके होत का? नाही ना. वय म्हणत का? चला आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे. उद्या मॅडमना डिटेल्स द्यायचे आहेत आणि फिल्डिंगही लावायची. चला बसा. या बस. नाही मी मनाका बरोबर येईल. नीट घेऊन जा. हवा आहे ना गाडी? मी चालवणार आहे गाडी. आहे का बघा. बाय. बाय.